तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण कार्ल मार्क्सचा सिद्धांत याच्यामधला 20वा सिद्धांत जो भगवान बुद्धाने मांडलेल्या सिद्धांतापैकी 20वा सिद्धांत बाबासाहेबांनी इथं कोट केलाय, त्या सिद्धांताविषयी आज आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मागच्या वेळेस सदाचाराशिवाय ज्ञान हे घातक असतं हा सिद्धांत पाहिला होता. 15 ऑगस्ट असल्यामुळं आणि वामनदादाची जयंती असल्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या ते लक्षात आलं नाही, कारण मी दोन्ही तिन्ही समजावून सांगत होतो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नेमक्या सांगितल्या तर समजतात, बरं त्या समजूनही आपण काही मग त्या आचरणात आणत नाही. सदाचार काय म्हणजे एका जणाचा तो बोलला की मी बौद्धिस्ट नाही, मला कळायलाही मार्ग नाही. जसं बाबासाहेब सांगितले होतं की तुम्ही बुद्ध आहात तर बुद्ध दिसले पाहिजे. आपल्याकडे काही तशी व्यवस्था नाही. फोनवरही काही कोणाला ओळखता येत नाही. मी काल जसं सांगितलं की फोनवरच म्हणतात भंतेजी आम्हाला ओळखलं. आता कसं ओळखता येईल? कारण 400 किलोमीटरवर किंवा 100 किलोमीटर बघता येतही नाही, मग कारण दिव्य चक्षुही नाहीत. आणि राजा बिंबिसाराला जसं आवाजाचं ज्ञान होतं, तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती, पण कुंभकोशी नावाचं एक जातक आहे. आणि त्या कुंभकोशी जातकामध्ये मी थोडंसं म्हणजे उडतं सांगतो की तो कुंभकोशी आता जसा करोना आला होता की नाही, तर करोनामध्ये आयसोलेशन करणं हा एक पर्याय होता की तुला कोरोना झालाय तर तो माणसापासून थोडा वेगळा राहा. तर बिंबिसाराच्या राज्यामध्ये असाच एक रोग आला होता की जो एक दुसऱ्याला होत होता. आणि म्हणून त्यावेळेच्या राज्यामध्ये आयसोलेशनच्या ऐवजी त्या घरालाच कुंपण घालायचे. ज्या घरात तो रोग आहे त्या घराला कुंपण घालायचे. कुंपणही एवढं मजबूत असायचं की बाहेरचा कुणी त्या घरात जाऊ शकायचा नाही आणि त्या घरातला कुणी बाहेर येऊ शकायचा नाही. कोरोनाचा उद्देशही तसाच होता की का आयसोलेट करायचं, तर संसर्ग पसरू नये म्हणून. तसं त्याचंच होतं. त्या घरातली लोक आपल्या एका 5-6 वर्षाच्या मुलाला आतनं बोगदा खोदून, त्यांना माहिती की आता आपण या घरात सगळे मरणार आहोत, कारण राशन संपेल आणि एकदा राशन संपलं खायला नाही मिळालं की आपण या घरात मरणार आहोत. आणि म्हणून ते काय करतात की एक बोगद्याची वाट करून रात्यात खोदून 5-7 दिवसात तो 7-8 वर्षाचा मुलगा असतो त्याला घराच्या बाहेर काढून देतात आणि त्याला सांगतात की ह्या नगरीत पण राहू नको. आणि ते 7-8 वर्षाचं पोरग जातं आणि म्हणतात की विसर पडला किंवा ह्या नगरातला रोग संपला की मग तो परत या. आम्ही जर असलो तर ठीक आहे, नसलो तर घर असेल आणि घरामध्ये तुझ्या करता धनाची व्यवस्थित आम्ही कुठे ना कुठेतरी लपून ठेवू आणि ते तुलाच सापडेल अशी व्यवस्था करू. रोग संपतो. 25-26 वर्षाचा तो पोरगा होतो. काही दिवसांनी तो त्या नगरामध्ये येतो. आल्यानंतर आता तो आपल्याच घरी जातो, पण सांगायची व्यवस्था नाही. 7 वर्षाचा पोरगा आणि 25 वर्षाचा पोरगा याच्यात फरक असतो, कारण त्या घरावरती कुंपण अजून तसंच कायम असतं. हा येतो आणि त्या घराचं कुंपण एका बाजूने खोलून तो आत घरामध्ये जातो, बघतो की आपल्या आई वडिलांनी सांगितल्यानुसार धन कुठे ठेवलंय का, आणि ते धन बघतो तर सुवर्ण मुद्राने भरलेली घडे त्याला ते दिसतात. परत खोदतो, तो दाबून टाकतो. पण आता करायचं काय, जर हे सगळंच ओळखायला आलं तर मला चोर समजतील, म्हणून तो त्या गावामध्ये वॉचमॅनचं म्हणजे रात्रीचं वॉचमॅन, आता इथे आहेत की नाही काय माहित नाही, पण मुंबईला झोपडपट्ट्यामध्ये नौपाळी लोक
पहिल्याने बी रात्रभर ओरडत, म्हणजे पब्लिक वॉचमॅन असायचा तो, कुठल्या गव्हर्नमेंटने नियुक्त केलेलं नाही. पण आजही नेपाळी लोक प्रत्येक गल्ली गल्लीत फिरायचे आणि रात्रीची जोरजोरात ओरडून जागते रहो असा पहारा द्यायचे. त्यावेळेसही तसंच होतं की पब्लिक वॉचमॅन म्हणून तो पुऱ्या नगरात फिरायला लागला. मग त्याला सकाळच्या वेळेला कोणी मुद्रा द्यायचं किंवा कोणी जेवण द्यायचं आणि हा रात्रीचा तिथे जाऊन झोपायचा. एक रात्री तो अशीच आरोळी सोबत होता की उठा उठा प्रहार झाला, यागू बनवा, सगळेजण ओळखा. आणि त्यावेळेस राजा बिंबिसार आपल्या छतावरती होता. त्याच्याबरोबर एक दासी होती. मी पूर्ण जातक नाही सांगणार, आवाजाची फक्त ओळख सांगतो. राजा बिंबिसार त्या दासीला म्हणतो, हा आवाज देतोय हा करोडपती आहे. त्या दासीला प्रश्न पडतोय, हा वॉचमॅनगिरी करतो करोडपती कसा असेल? पण राजा बिंबिसार आवाजाचा एक्सपर्ट आहे, आवाजावरून तो माणसाला ओळखतो. राजा बिंबिसार दासीला म्हणतो, जाऊन बघ त्याला. येऊन बघते, अंगावर फाटके कपडे आहेत. ती जाऊन राजाला सांगते, नाही नाही महाराज, तुमचं भविष्य खोट आहे. त्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत आणि तो वॉचमॅनगिरीचा आवाज देतो. करोडपती असता तर कशाला वॉचमॅनगिरीचा आवाज दिला असता? म्हणून तसं मला काल आलेल्या फोनाचा मला काही आवाजाचं ज्ञान नाही, म्हणून तो कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या याचा आहे मला काही ओळखता आलं नाही. पण तो निश्चित बौद्ध नाही एवढं मात्र मला ओळखता आलं. कारण मी 15 ऑगस्टच्या याच्यामध्ये सांगता सांगता बाबासाहेबही थोडा सांगितला, अण्णाभाऊ साठे सांगितले, गाडगेबाबाही सांगितले, वामनदादाही सांगितले आणि त्याच्याबरोबर सदाचारही सांगत होतो. आणि म्हणून त्यांनी मला जो प्रश्न विचारला की आता जर सदाचाराची व्याख्या करायची तर मग रिझर्वेशनची मागणी करणं हे सदाचारात बसतं. म्हणून त्याच्यावरून मला वाटलं की हा बौद्धिस्ट तर नसावा, पण त्या मागासवर्गीयाच्या यादीमधल्या 59 जातीमधला पण नसावा. एका बाजूला आनंद झाला की आपलं प्रवचन दुसरंही कुणीतरी ऐकतंय, ऐकायला पाहिजे, म्हणजे एका बाजूने हा आनंदही होता. आणि त्याच्या याचा मी मुद्दाम त्याला फोनवरती उत्तर नाही दिलं. त्याला म्हटलं दुसऱ्या प्रवचनात सांगेल, तो ऐकतोच आहे तर दुसऱ्या प्रवचनात सांगेल. आणि मग रिझर्वेशन मागणं हे सदाचारात बसतं का? कारण त्याचा परत एक अर्थ होता की त्याला मेरिटला धक्का लागत नाही का. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेस मी इथं उल्लेख केला, त्याने ते माझे आपले प्रवचन ऐकलेत की नाही माहिती नाही, पण प्रतिनिधित्व याच्यावर मी बऱ्याच प्रवचनामध्ये बोललो. आणि तो गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. बोलण्यात त्याचं म्हणणंही असं होतं की आमच्या मागच्या पिढीने अन्याय केलाय, त्याचा बदला आत्ताच्या पिढीपासून घ्यावा, हे सदाचारात बसतं का? आता त्याला सांगताना सांगेल की सदाचाराची व्याख्या, सदाचार हा दोन्ही बाजूनी पाळल्या गेला पाहिजे. नरेंद्र मोदीला बारकाल्या पोरांनी शिव्या दिल्या, हे वरकरने वाटत असलं सदाचारात बसत नाही, आहे की नाही? नाही देऊ, पंतप्रधान आहेत ते, देशाचं खूप त्या खुर्चीला किंमत आहे, देऊ नये. पण त्या खुर्चीवर बसलेला माणूस त्या नियमाचं पालन करतो का याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून मागच्या पिढीचा बदला ह्या पिढीपासून घेऊ नये मान्य आहे, परंतु आताची पिढी त्या दिलेल्या समतेने वागायला तयार आहे का? आणि मिशी वाढवली म्हणून जर त्या माणसाचा खून होत असेल, घोड्यावर बसला म्हणून त्या माणसाला मारल्या जात असेल, तर तुमच्यामधला डीएनए बदललाय का? आणि तो डीएनए जर बदलला नसेल तर सदाचाराच्या व्याख्यामध्ये तुम्ही बसत नाही, म्हणून खालच्याकडून तुम्ही ती अपेक्षा करू नये. सदाचार हा एका बाजूनेच मिळत नसतो. म्हणून जैनजीने दिलेल्या शिव्या कोणाला ऐकावं लागतील? की जसं भगवान बुद्ध किसा गौतमीला सांगतात की तुझं पोरग जिवंत करायचंय, तर ज्याच्या घरात मृत्यू नाही झाला तिथल्या मोहरी घेऊ नये. तसंच आहे सदाचाराची जर तुम्ही अपेक्षा दुसऱ्याकडून करत असाल तर मलाही सदाचारी झालं पाहिजे. आणि जर मी सदाचारी नसेल तर दुसऱ्याकडून सदाचाराची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. रिझर्वेशन आणि सदाचार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सदाचार ही वागण्याची कृती आहे
आणि रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वाचं कारण आहे. आणि म्हणून सदाचार आणि रिझर्वेशन याची सरमिसळ करू नये म्हणून त्यांनी मला नावही सांगितलं, पण मी मुद्दाम डिक्लेअर नाही करत, कारण त्या नावावरनं परत गोंधळ होईल. कारण आपली लोक करणं वेगळं पण विरोध करायला खूप पुढे असतात. म्हणून त्यांनी समजदारीच्या याच्यात की रिझर्वेशन, आता त्यांनी विरोध करण्याच्या ऐवजी घेणारेच विरोध एकमेकाला करतायत, त्याचं तरी कोणाला आपण बोलणार आहोत. आणि म्हणून हे प्रश्न आहेत. म्हणून त्यांना सांगणं आहे की सदाचार हा व्यवहारातला जरी असला तर रिझर्वेशन हे गुलामीचं प्रतीक तोडण्याचं प्रतिनिधित्व आहे. ती रोजगार हमी किंवा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. सदाचारावरती आपण इथं झालं. तर आजच्या प्रश्नामध्ये आपण घेऊ की आजचा सिद्धांत बाबासाहेब काय सांगतात की कोणतीही गोष्ट अंतिम नाही, म्हणजे असल खलनशील नाही, कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही आणि प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. हा सिद्धांत बुद्धाचा आहे. बुद्ध काय सांगतात की कुठलीच गोष्ट अंतिम नाही, ती परिवर्तनशील आहे. कारण ज्या गोष्टीला अंतिम मानलं तिथे मग स्वैराचार येतो, कारण त्याची चिकित्साच करायची नाही. आणि म्हणून वेदाने सगळ्या समाजाला देवाची भाषा आहे आणि देवाने निर्मित केलं म्हणून त्याच्यामध्ये स्वैराचार आला, त्याच्यामध्ये चातुर्वर्ण्य पद्धत आहे. अंतिमता की अंतिम असं काही नसतं आणि त्याची चिकित्साच होऊ नये म्हणून त्याला देवाचं रूप देण्यात येतं. भगवान बुद्धांनी तिथंच बंडखोरी केली की अंतिम असं काहीही नाही. जे जे मी जन्माला येईल किंवा जे जे निर्माण होईल ते संपणारच आहे. बिना संपल्याचं असं कुठलीही गोष्ट घडणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की माणसाचं आयुष्य फक्त 2 श्वासामधलं एक अंतर आहे. आज घेतलेला श्वास जर बाहेर पडला नाही तर संपलं, किंवा बाहेर सोडलेला श्वास जर आत गेला नाही तर तिथे संपला. अंतिम असं काहीही नाही. ह्या अंतिमतेलाच विकृत करण्याकरता वेगवेगळ्या धर्माने वेगवेगळ्या याने, आणि मग अंतिम जर ते सत्य त्याला सांगायचं तर तुमच्या शरीरात आत्मा नावाचा एक प्रकार टाकून दे, कारण तो मरत नाही, म्हणतात कशानेच मरत नाही. आणि म्हणून तो अंतिम आहे किंवा त्याला चिरंजीव म्हटल्या गेलं, तो मरत नाही. भगवान बुद्धांनी ही व्याख्याच नाकारली. काय असेल याच्या पाठीमागचं कारण? एकदा कुठलाही, आता मी जर तुम्हाला सांगितलं की आपण ह्या साकेत बुद्ध विहारात येणारी लोक मरणारच नाही, काय होईल आपल्याला? पहिल्याने आनंद वाटेल, पण आपण मरणारच नाही म्हटल्यावर आपण पण दादागिरी करायला लागू, कारण मी मरणारच नाही ना. मग ही दादागिरी कुठून सुरू होईल? आपल्या घरापासून. नवरा आला तर त्याला म्हणतात तू विहारात आला नाही, मी विहारात जात होते, मी काही मरणार नाही, आता मी काय तुझं ऐकणार. सांगण्याचा उद्देश की जेव्हा अंतिम प्रक्रिया हिला लयच नाही असं जेव्हा सिद्ध होतं तर तो अंतिमता मानणारा माणूस किंवा अंतिमता मानणारी परिस्थिती माणसावर हवी होते. आणि हवी होता होता ती कधी शोषण करायला लागते आणि कधी अन्याय करायला लागते, कधी लक्षात येत नाही. आणि म्हणून ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही तोंडातून पैदा झालो म्हणून सगळ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही नेहमी सर्वश्रेष्ठच राहू. परत दुसरी गोष्ट आहे, अंतिम गोष्ट असणं आणि मानणं याला बी आधार आहे. ब्राह्मणाने मुखातून पैदा झाला हे त्यांनी सांगितलं आणि बाकीच्या वर्णाने मान्य केलं. मान्य केलं म्हणून अत्याचार आहे की नाही? बंडखोरी बाबासाहेबांनी केली आणि आम्ही मानणं सोडून दिलं. जगतो की नाही आता व्यवस्थित? आता कुठल्याही आमच्या कार्यक्रमाला किंवा आमच्या विधीला आम्ही ब्राह्मण बोलवत नाही म्हणून महार लवकर मरतो, ब्राह्मण उशिरा मरतो, असं काही झालंय का? म्हणून अंतिम गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली, त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की अंतिमतः म्हणून त्यांनी सांगितलं की वेद हे अंतिम आहे, त्याची चिकित्सा करता येणार नाही. आणि मग भानगड काय झाली की आताच्या आधुनिक युगामध्ये आजही ते वेद कसे
अपौरुषे आहेत. देवाने सांगितलेल्या आहेत. ह्या क्लुप्त्या लढवण्याकरता आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने त्या घातल्या जातात. म्हणून आजही मातंग 59 जातीमध्ये असणारा पुण्याचा कसबे म्हणतो मी हिंदू मातंग आहे. तुम्ही जर ऐकलं असेल तर तो काय सांगतो, मी हिंदू मातंग आहे. आणि त्या हिंदू मातंगाच्या सरपंचीन बाईच्या पोराला तो मारुतीच्या मंदिरात गेला म्हणून सरपंचीन बाई आणि पोरालाही बदलल्या गेलं. तिथे हिंदू धर्म जवळ आला नाही. अंतिम क्रिया तिथे येत नाही. आणि ही गोष्ट जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा हा सिद्धांत का सांगितलं बुद्धांनी की काहीही अंतिम नाही. तुम्ही करत असलेली कुठलीही क्रिया ही अंतिम नाही. तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात की कोणतीही गोष्ट कायम बंधनकारकही नाही. काही काही गोष्टी अशा असतात की आज आपल्यामध्ये, म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद याच्यामध्ये फरक आहे. बाबासाहेब म्हणतात की एक जात, एक वर्ण आणि एक संस्कृती, ज्याला एकच नाव असेल तो अत्याचार करायला प्रवृत्त होतो. काय याचा अर्थ? ब्राह्मण वर्णही आहे, ब्राह्मण जातही आहे आणि ब्राह्मण संस्कृती आहे, म्हणून तो वर्चस्व करतो. क्षत्रियामध्ये जाती आहे, शूद्रामध्ये तर विचारूच नका, भरमार आहे. तिथे 6-7 हजार जातीची आहे शूद्राला. म्हणून एक जात नाही, एक जात, एक वर्ण आणि एक संस्कृती आली की ती अत्याचार करते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सगळीच गोष्ट नेहमीच बंधनकारक असू शकत नाही. जेव्हा आपण माझ्या वेळेचा सिलेबस आणि तुमच्या वेळेचा सिलेबस वेगवेगळा असेल शिकताना, आता तर त्यांनी सिलेबस तो चातुर्वर्ण पद्धतीमध्ये आणायला सुरुवात केली. महाभारत, रामायण, वेद ही मायथॉलॉजी असताना आता त्याला इतिहासाचं स्वरूप देण्याचं काम शिक्षण व्यवस्थेमध्ये सुरू झाले. म्हणून प्रत्येक गोष्ट कसोटीवर केली पाहिजे. कुठलं बंधनकारक आहे, कुठलं बंधनकारक नाही हे ठरवण्याचा अधिकार माणसाच्या मेंदूला असला पाहिजे. तो भगवान बुद्ध आपल्याला देतात. भगवान बुद्ध कुठलीही क्रिया बंधनकारक आहे असं मानत नाही. बंधन कुठली मानायची? भगवान बुद्ध शील आणि व्रत याच्यामध्ये फरक करतात. पंचशील हे गृहस्थाला दिलेलं शील आहे. परंतु सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी मी महाराष्ट्रात म्हणत असताना इंग्लंडच्या माणसाला त्याच्यामध्ये सूट दिलेली. का? तर तिथे टेम्परेचरच -डिग्री आहे. त्या -डिग्रीमध्ये शरीराला ऊब मिळावी असं पेय पिण्याची परमिशन आहे. आणि म्हणून कुठे गोष्ट बंधनकारक करावी आणि कुठे ती बंधनकारक करू नये, इथे भगवान बुद्ध तुम्हाला सवलत देतात. पण जिथे बंधनकारक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी दारू पिलेली चालेल का? नाही, कारण गरज नाहीये. तुमच्या तृष्णेची व्याख्याच भगवान बुद्ध काय करतात की गरजेपेक्षा जास्त मिळवण्याला केलेली धडपड म्हणजे तृष्णा. सोपी व्याख्या आहे. की तृष्णेची व्याख्या काय? की मला जेवायला 1 चपाती लागते आणि मी 2-4 चपात्या पोटात ठुसणं ही माझी कशा करता ठोसतो मी? इथून जेवून गेलो आणि सांगितलं की जेवा जर मटणाची भाजी आहे म्हणतो, खातो अर्धीक्षी. ही तृष्णा आहे ना. माझ्या शरीराला अपेक्षित असणार किंवा माझ्या जगण्याला गरज असलेलं जेवढं मला मिळतं, पण त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याची हाव करणं, त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याकरता मी साम धाम दंड भेद वापरून प्रयत्न करणं, याला तृष्णा म्हणतात. आणि सगळ्याच गोष्टी बंधनकारक असत नाही. आणि म्हणून 2000 पगाराची झाडू मारणारी बाईही जगते आणि 2 लाख रुपये पगार असणारा
शास्त्रज्ञही दुःखात असतो. कारण ज्याच्या तृष्णा मोठ्या आहेत त्यांनी त्या मिळवण्याकरता केलेली धडपड, म्हणून भगवान बुद्धाने त्याच याच्यामध्ये सांगतात की कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. केलीच पाहिजे असं आहे का? नाही. गरज असेल तिथपर्यंतच ती करावी हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. परंतु बाकी सिद्धांतामध्ये, चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलं जातं की ब्राह्मण हा शिक्षणाचा दाता आणि घेताही आहे. त्याने शिक्षण द्यावं बी आणि शिक्षण घ्यावं बी. दुसऱ्याला तो अधिकार नाही. क्षत्रियांनी फक्त सत्ता गाजवावी, दुसऱ्याला तो अधिकार नाही. बंधन टाकणं भगवान बुद्धाला मान्य नाही. भगवान बुद्धाच्या व्याख्यामध्ये सांगितलं की 30 किलोचा क्षत्रिय लढायला झाला तर हारणारच ना. 40-50 किलोचा माणूस 200 किलोचा महार पेशवाई बरोबर लढला आणि पेशवाईला हरवलं. आणि म्हणून कुठल्या बंधनात राहायचं कुठल्या बंधनात नाही राहायचं याला अजून दुसऱ्या उदाहरण देताना सांगितलं की भारत हा गुलाम का झाला, तर त्यांनी सगळ्यांनाच लढायला परमिशन दिली नाही. बाबासाहेब हे लिहितात की तुमच्या गुलामगिरीला चातुर्वर्ण्य जबाबदार आहे. कारण ज्याच्या अंगात ताकदच नाही त्याने तुम्ही त्याला लढायला पाठवलं. ज्याच्या अंगात ताकद आहे त्याला शस्त्र उचलू दिलं नाही आणि म्हणून भारत गुलाम झाला. हीच व्याख्या बाबासाहेबाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली आणि 18 पगड जातीचं सैन्य केलं. आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती का झाली, तर भगवान बुद्धाचा सिद्धांत की कधी बंधन पाळायचं कधी बंधन तोडायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. हा संघर्षाचा बिंदू प्रत्येक ठिकाणी चालत आला. भगवान बुद्धाच्या सिद्धांताला आजही तुम्ही विचार करा. साधी गोष्ट आहे. कोणीतरी विचारतं की अर्थव्यवस्थेचं दिवाळं निघालं तरी अर्थशास्त्री चूप काय? दुसरी गोष्ट आहे की कुठे बंधन पाळायचं आणि कुठे बंधन तोडायचं हे अर्थशास्त्रीच्या अजून लक्षातच येत नाही. ज्याला तुम्ही विद्वान मानता त्याच्या लक्षात आलं नाही आणि ज्याला शेंबडी पोरं म्हणतात त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी दिल्ली गाजवून सोडली. भगवान बुद्धाचे सिद्धांत अनावधानाने का होत नाही, पण ते जर इम्प्लिमेंट होत असतील तर ते सांगितले पाहिजे की आम्हाला बंधनं कुठं तोडायची. आज आम्ही कधी कधी अनावश्यक बंधनात अडकून घ्यायला निघालो. मग आमचं अनावश्यक बंधन काय असतं, ज्याला भ्रम म्हणतात की नाही, की जर शेड्यूल कास्टच्या लोकांनी काँग्रेस व्यतिरिक्त कोणालाही मतदान दिलं तर बीजेपी निवडून येईल, ही तुमच्या डोक्यात घातलेली भ्रमाची संकल्पना आहे. आता बरेचशा लोकांच्या अजूनही लक्षात येत नाही आणि म्हणून मी याच्यावरचं उत्तर सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फेडरेशन शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 6 खासदार होते आणि 18 आमदार होते. एक वेळ तर अशी होती की BC कांबळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच मतदान देण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जर खासदार आणि आमदार येऊ शकतात, आता का नाही? कारण कशाला बंधन मानायचं आणि कशाला बंधन सोडायचं ही तुमच्या डोक्यातली संकल्पनाच बाजूला गेली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की राजकीय लोकशाहीचा डोलारा जोपर्यंत तुमच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. म्हणजे भगवान बुद्धाचा सिद्धांतच बाबासाहेब सांगतात की कुठली गोष्ट स्वीकारायची आणि कुठली गोष्ट नाकारायची.
आपल्या लक्षात नाही येत ह्या गोष्टी. बाबासाहेबांच्या काय काय डिमांड होत्या आमचे बुद्धिजीवी सांगत नाही. जेव्हा भारताची फाळणी होत होती तेव्हा एक विचार असाही होता की आपणही स्वतंत्र मागा. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की मला इतिहासामध्ये विध्वंसक म्हणून माझ्या नावाची नोंद करायची नाही. जर मला फाळणीच मागायची असती तर सोपा उपाय होता मुसलमान धर्म स्वीकारणे किंवा त्यावेळेसच्या राजकीय सत्तेमध्ये असलेल्या इंग्रजाचा ख्रिश्चन धर्म स्वीकारणं. परंतु बाबासाहेब म्हणे की ह्या दोन्ही गोष्टी विध्वंसकपणाच्या सिद्ध झाल्या असत्या. आणि म्हणून बाबासाहेब जे दुःखाने म्हणतात की नाही मला माझ्या मनाप्रमाणे संविधान बनवू दिलं नाही, त्यावेळेस बाबासाहेब बुद्धाच्या सिद्धांतानुसार सांगतात की जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. हा बाबासाहेबाचा सिद्धांत होता. आता ज्या आत्महत्या होतात की नाही, कारण त्यावेळेच्या जमीनदाराने आणि जमीनदाराच्या शेतात काम करणाऱ्या बहुजनाच्या मजुरांनी बाबासाहेबाचं ऐकलं नाही. त्याच्यावर दुसरी एक मागणी होती ती बरेचसे लोक अजूनही बोलायला घाबरतात. बाबासाहेबांची सेपरेशनची मागणी होती. काय होतं त्या सेपरेशनचा अर्थ की तुम्ही आम्हाला जसा राखीव मतदारसंघ आहेत एकदा देऊन तर बघा. एक पूर्ण जिल्हाच आमच्या ताब्यात. आदिवासीकडे आहे ती व्यवस्था आजही. आदिवासीच्या बाहुल विभागामध्ये त्यांचंच एक मंडळ तिथे निर्णय प्रक्रियेमध्ये असतं. बाबासाहेबांचं म्हणणं तेच होतं आम्हाला मतदारसंघ दिलाय ना मग सगळीच व्यवस्था आमच्याकडे द्या, 10 वर्षाकरता द्या आणि बघा आम्ही ती कशी चमकवून दाखवतो. काय होतं याचा अर्थ त्या जिल्ह्याची शेती आमच्याकडेच द्या, त्या जिल्ह्याचं व्यवस्थापनही आमच्याकडेच द्या. याला सेपरेशन म्हटलं. की काही गोष्टी नाकारून स्वीकारणं त्या झाल्या नाहीत. आजच्या घडीला मी नेहमीच्या प्रवचनात इथे माझा तो उद्देश असतो लोकांना कळत नाही. कारण इथे जर लोकशाही गेली तर सगळ्यात जास्त अन्याय कोणावर होईल? आमच्यावरतीच होणार आहे. आणि मग म्हणतात की लढायचं. बाबासाहेब त्यावेळेसही म्हटले होते की आम्ही लढायला तयार व्हा, आमच्याजवळ गमावण्यासारखं काही नाहीये, पण मिळवायला पूर्ण जहान पडलेलं आहे आमच्याजवळ. आताही तीच परिस्थिती आहे. थोडे बहुत काय ते 1-2% आमचे लोक श्रीमंत झाले असतील, परंतु आत्ताही जर लोकशाही गेली तर मग मात्र आमचे हाल पहिल्यासारखे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून लढणं आमच्या हातात आहे, विरोध करणं आमच्या हातात आहे. त्या राजाला तू नागडा आहे हे सांगणं जरुरी आहे. कारण आमच्या जवळ त्या राजाला आमच्याकडून घ्यायला दुसरं काहीच नाही. जर आम्ही जिंकलो तर मग मात्र मिळवायला भरपूर काही आहे. आणि म्हणून या सिद्धांतानुसार भगवान बुद्धाने जसं सांगितलं की अंतिम असं काही नाही. तुम्हाला अंतिम असं की ह्या स्टेज पर्यंत भौतिक जगामध्येही नाही आणि आध्यात्मिक जगामध्येही नाही. आता हे वाक्य माझं बऱ्याचशा भिक्षूंना किंवा यांना आवडणार नाही. त्यांना वाटेल की अंतिमता म्हणजे निर्वाण आहे. नाही, निर्वाणही अंतिम नाही. कारण ते प्रत्येकाला मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि म्हणून जर जी गोष्ट आता अशक्य नाही त्याचा प्रयत्नच करू नये असं मी म्हणणार नाही, परंतु ती गोष्ट मिळणं खूप अशक्यप्राय आहे तर फक्त तिच्याच मागं लागणं सोयीस्कर आहे का? ती गोष्ट मिळवण्याकरता रस्त्यात येणाऱ्या छोट्या 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 बाधा तरी आम्हाला दुरुस्त करावंच लागतील की नाही. आणि म्हणून निर्वाण मिळवण्याकरता जर मला एकांत आणि शांतता आणि माझ्यातल्या तृष्णा मारण्याची जगामध्ये परिस्थिती निर्माण करायची असेल तर भौतिक जगाला महत्व द्यावंच लागेल. भौतिक जगाला मी सगळ्याला संन्यासी व्हा म्हणून सांगितलं तर निर्वाण भेटेल का सर्वांना? नाही भेटणार. आणि म्हणून बाबासाहेबाला एका ख्रिश्चनाने पत्र लिहिलं होतं की बाबासाहेब ख्रिश्चन व्हा. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला देवाच्या दरबारात लवकर जाता येईल. बाबासाहेब म्हणे मला नाही जायचं. बाबासाहेब काय म्हटले होते की माझा उद्देश मोक्ष मिळवणं हा नाहीच आहे.
आपल्याला बाबासाहेबांनी बौद्धाच्या ओटीत टाकलं तेव्हाही बाबासाहेब म्हटले की निर्वाण मिळवण्यापेक्षा मला माझ्या समाजाला गेलेला स्वाभिमान आणि त्याची भौतिक स्थिती सुधारणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. बाबासाहेबाला माहित नव्हतं का की निर्वाण अंतिम लक्ष्य आहे म्हणून? माहिती होतं बाबासाहेबाला. त्यांना बोधिसत्वाची पदवी नव्हती दिली आणि त्यांना जर ती नसती आवडली तर त्यांनी नाकारली असती, पण त्यांच्या जिवंतपणे त्यांनी नकार नाही दिला त्यांना. आणि म्हणून कुठल्याही अंतिम त्याच्यापर्यंत जायचंय. आता समजा तुम्हाला इथून मुंबईला जायचंय, अर्जंट आहे, रिझर्वेशन नाही मिळत 8 दिवस, काय कराल तुम्ही? गाड्या बदलत जाल ना. जी गाडी भेटेल ती पकडून जाल, मग तिच्यात बसायला जागा मिळो चायनो. हीच परिस्थिती आहे आपली की आम्हाला आमचा अंतिम क्षण गाठण्याकरता आमचा स्वाभिमान आणि आध्यात्मिक सुख आम्हाला निर्माण करावं लागते. त्याला विरोध करत गेला तर मग मात्र काहीही होणार नाही. आणि इथे मग हा बुद्धाचा सिद्धांत लागू पडतो की काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं. सगळ्याच गोष्टीची बंधनं जर पाळत गेलो तर मग मात्र तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचता येणार नाही. रिझर्वेशनची वाट पाहत बसलात तर मुंबई मधला अर्जंट काम कधी निघून जाईल कळणार आहे. इच्छित स्थळी जायचं तर मग असेल ती अयुद्ध, असेल ती उपकरणं, याचा मार्ग अवलंबून किंवा त्याच्या निशी. आपल्या घरामध्ये चोर आलाय आणि माझ्याकडे पिस्तूल नाही म्हणून त्याला तसंच नेऊ देणार आहे का मी? जी जी बी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेचा मी मार्ग अवलंबला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये बोंब मारणं हे पण एक अयुद्ध आहे. मला त्याला नाही हे करता येत, पण मला शेजारी पाजारी तर उठवता येतील. शांतपणाने बसलो तर सगळं घर धुवून न्यायचं. अध्यात्म, भौतिक साधनं ह्या गोष्टी त्याच प्रकारच्या आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध धर्म आणि धम्म याच्यामध्ये फरक करतात. धर्मामध्ये सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत, धम्मामध्ये नाही. धम्मामध्ये चॉईस आहे. धम्मामध्ये तुम्हाला निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. भगवान बुद्ध, आणि म्हणून धम्माची व्याख्या करतानाही भगवान बुद्ध धम्म, अधम्म आणि सद्धम्माची व्याख्या करतात. काही काही गोष्टी निवडताना मला रस्त्याने चालताना माहिती आहे की ह्या इथं चोरी होते आणि तिथेच मला रात्रीचा अंधार पडणार असेल तर माझ्या पुढे ऑप्शन आहे की मी तिथून जावं की अंधार मिटेपर्यंत थांबावं. बुद्धाच्या सिद्धांतामध्ये तेच सांगतात की कोणतीही गोष्ट बंधनकारक मानू नये. बंधन मानलं की तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा येते, तुमच्या निर्णय शक्तीवरती गदा येते. आणि मग परत इथे बाबासाहेब उदाहरण देतात की कुठली वाहती नदी जर थांबली तर तिचं डबकं बनतं आणि त्या डबक्यातून मग दुर्गंधी यायला सुरुवात होते. भगवान बुद्धाने दुसरं उदाहरण दिलं की वाहत्या नदीच्या डबक्याची दुर्गंधी येते, विहिरीची येत नाही, कारण आतून झरा असतो. आणि म्हणून कुठली गोष्ट बंधनकारक आहे, दिसणारे एकच प्रकार आहे की नाही. विहिरीचं तरी डबकच दिसतं ना, पण त्याची दुर्गंधी येत नाही कारण तो झरा. आणि जर एखाद्या विहिरीची नियमित उपसा नसेल किंवा नियमित तिच्यावर, तर ते पाणीही अशुद्ध होतं, मग कितीही झरा असू द्या. आणि म्हणून ह्या प्रक्रियेच्या सिद्धांताच्या गोष्टी आहेत. भगवान बुद्धांनी एवढा निर्मळ धम्म दिला की तुम्हाला स्वातंत्र्यही दिलं, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार नाही दिला. आता आपण कधी कधी म्हणतो की खूप सोपी व्याख्या आहे स्वातंत्र्य म्हणजे काय. मला माझ्या घरात रेडिओवर गाणं ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे, कुणीही राहून घेऊ शकणार नाही. पण त्या गाण्याने बाजूच्या घरामधल्या 10वीच्या पोराचा अभ्यास डिस्टर्ब होणार नाही एवढी काळजी घेणं म्हणजे माझं स्वातंत्र्य आहे. माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावल्या जाऊ नये एवढी काळजी घेणं हे बुद्धांनी 2700 वर्षापूर्वी सांगितलं. की तुझ्या बापाला मोक्ष मिळायचा आहे म्हणून बकरीचं पोरग मारणं बरोबर आहे का? नाही ना. कारण बकराचा बळी देऊन माझा बाप स्वर्गात जाणार असेल याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही, कारण मी दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरवतो. आणि म्हणून कुठली गोष्ट बंधनकारक आणि कुठली गोष्ट स्वीकारायची याला खूप मोठा अर्थ आहे. आणि म्हणून बाबासाहेब भगवान बुद्धाच्या धम्मातला हा सिद्धांत सांगतात
प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र असली पाहिजे. अशीच करायला सांगत नाहीत भगवान बुद्ध. प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. बिना चौकशी करता, म्हणून मला वाटतं मी इथेही एक ती कथा सांगितली असेल की बिना चौकशी न करता अकुशल कर्माचं फळ, मी बऱ्याच वेळा सांगितली, परत एकदा सांगतो की भंतेजीला तुम्ही भोजन देता, म्हणजे काल्पनिक आहे, मनावर नका घेऊ, काल्पनिक आहे. कुशल आणि अकुशलामधला फरक आपल्याला ओळखता येईल. भगवान बुद्धांनी ह्या जातक कथेमध्ये बरेचशा सांगितले, हे जातकातलं नाही, ही मी पण कोणाची तरी ऐकलेलीच आहे, माहिती नाही कोणाची आहे. तर एक भंतेजी रस्त्याने 12च्या टायमाला जातात. 12च्या आतच भंतेजीने भोजन केलेलं असतं आणि मग त्या बंगल्याच्या पुढून जाताना ती कधीही विहारात न जाणारी बाई, तिच्या मनामध्ये उत्पन्न होतं की आता वेळ झाली भंतेजीच्या भोजनाची, कधी विहारात जाते. ती कधीच विहारात जात नाही, पण तिच्या मनात उत्पन्न झालं आणि म्हणून ती काय म्हणते, भंतेजी जरा या, पाणी बिनी घ्या. भंतेजीला वाटतं आता भोजनाची वेळ झाली, पाणी तरी देते. ते आत गेल्यानंतर भंतेजी म्हणते आता भोजनाची वेळ झाली, भोजनच करा. भंतेजी नाही कशी म्हणते, स्वीकार नाही. भंतेजीला जेवायला देते, ती परत वळते आणि तिच्या लक्षात येतं की माझ्याकडे गोड काहीच नाही खायला. भोजनानंतर आपल्याला बी आवड आहे की भोजनानंतर गोड खावं म्हणतात, आणि म्हणून ती शेजारणीकडे जाते की अगं म्हणते आज भोजनाकडे माझ्याकडे भंतेजी आहे, तुझ्याकडे काही बनवलंय का? ती म्हणते हा, खीर बनवली, घेऊन जा. आता ही खीर घेऊन जाते, ह्या बंगल्यातून तिच्या बंगल्यात जाते, भंतेजीला खीर देते आणि आता भंतेजी उठणार तेवढ्यात भंतेजी जागेवर मरतात. आता त्या बंगल्याच्याच बाजूला अजून दोघी जणी त्या नेहमी विहारात जातात. या दोघी जणी नाही जात, जिनं खीर दिली ती बी विहारात जात नाही, जिनं भोजन दिलंय ती बी विहारात जात नाही. बिचाऱ्यांना उत्पन्न झालं आणि भंतेजी गचकली. आता ह्या दोघी जणीला माहिती होतं, कारण यांची पळापळ होते, आणि मग ह्या दोघी जणी म्हणतात की मेल्यांनी संगनमत करून भंतेजी मारला. कधीच येत नाहीत विहारात, यांना आज कसं उत्पन्न झालं? यांच्या मनातच होतं भंतेजी मारायचा आणि विहारातला कार्यक्रम बंद पाडायचा. दुसरीचं म्हणते नाही नाही, यांनी मोहन भागवताकडून सुपारी घेतली असेल. दोघीची चर्चा होतात, पोलीस येतात, अगोदर ह्या साक्ष द्यायला पुढं. आमच्या समोर गेला भंतेजी, इथं सुदृढ होता, चांगला चालत होता, या मेल्याने काहीतरी घातन, भंतेजी मारला. आता भंतेजीचं पोस्टमार्टमला पाठवलं आणि पोस्टमार्टम मध्ये कारण येतं की सापाच्या विषाने भंतेजी मेलं. आता प्रश्न निर्माण झाला की ह्या बायानं काय घरात साप पाळला होता का? आणि साप ही काय पाळण्याची वस्तू आहे का? चक्रावले ना पोलीस. भंतेजीच्या शरीरात सापाचं विष निघलं. मग भंतेजीला दुसरीकडेच तर कुठं साप नाही चावला. जेवेपर्यंत ते विष नसेल चढलं आणि इन्क्वायरी कमिटी बसवली. इन्क्वायरी कमिटीनं सगळे अहवाल केले, सगळं काही केलं आणि शेवटला तिन्ही चारी बंगल्याचे कॅमेरे शोधले की काय झालं म्हणून. आणि एका उंच कॅमेऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये एक चित्र आलं की वरून एक गरुड एका सापाला घेऊन जात होता, आणि जेव्हा ही हिच्या बंगल्यातून खिरीची वाटी घेऊन जात होती तेव्हा त्या सापाचं विष त्या वाटेत पडलं. आता मला सांगा की कोण दोषी आहे? होईल का काही डोक्यात आपल्या सगळ्याच्या? कोणी म्हणायचं नाही नाही, त्या पहिल्या बाईने जर नसतं जेवणाला बोलवलं तर भंतेजी उपाशी करायला पण जगले असते ना, कशाला बोलवायला पाहिजे होतं? तर अजून दोघं तिघं म्हणतात तिचं जाऊ द्या हो, तिच्या मनात उत्पन्न झालं, हिनं खीर नसती दिली तर त्याच्यात ते पडलं असतं का? तिसरा म्हणतो नाही नाही, त्या सापाचा दोष आहे. आणि प्रत्येकाला उत्तर होतं की कधी नव्हे त्या बाईच्या मनात धम्म निर्माण झाला, तिने भंतेजीला भोजन दिलं, खरं तर तिचं पुण्याचं काम होतं. अकुशल कर्म होतं का तिचं? बौद्ध धर्म पाप पुण्य मानत नाही, कुशल आणि अकुशल मानतो. तिचं अकुशल कर्म होतं का? नव्हतं. आता तिने हिला खीर मागितली, हिने बनवली होती, भंतेजीला द्यायचं, ही बी लाख विहारात नाही गेली, पण हिच्याही मनात कुशल कर्म झालं की या निमित्ताने भंतेजी खातील, तिचंही कर्म कुशलच होतं. आता सापाला दोष द्याल तर तो बिचारा आपला जीव वाचवत होता, त्या घारीपासून आपला जीव वाचून तिला डंक मारत होता, आणि डंक मारताना
त्याचा धर्म आहे, त्याच्या दातात विष आहे, तो बिचारा काय करेल ते वाटीत पडलं. त्या गरुडाला दोष द्याल का? तर साप त्याचं भोजन आहे. मग अकुशल कर्म कोणाचं आहे? आणि जेव्हा हा प्रश्न मोठ्या भंतीजीकडे गेला तर तेव्हा ते बोलले, त्या दोघी होत्या ना, आहे की नाही, ज्या कुठल्याही चौकशी न करता बोलत होत्या की मोहन भागवताची सुपारी घेतली, याची केली, अकुशल कर्म त्या दोघीच आहे. आणि बुद्ध धम्म त्या अकुशल कर्माची व्याख्या करतो की काहीही माहिती नसताना आज आपल्या समाजाची तीच गत झालेली. आपण कुठली चौकशी करत नाही, रिअल फॅक्ट बघत नाही. धर्माच्या बाबतीत असू द्या, तुमच्या भौतिक जीवनाच्या बाबतीत असू द्या, आम्ही आंधळ्यासारखे फक्त खाली टीका करतो. आंधळ्यासारखे एकाच्या पाठीमागे एक असतो. तुमच्या माहिती करता सांगतो, मुंगीला दिसत नाही, ती रांगेत का चालते? तिला दिसत नाही म्हणून. परंतु तिचा सिक्स सेन्स, सापाला ऐकू येत नाही, कान नाही सापाला. तो भूमीवरच्या पडलेल्या लहरी, त्याची स्किनच एवढी मजबूत असते. आपल्याला तर सगळे इंद्रिय परफेक्ट आहे. बुद्धाने धम्मही दिलेला आहे, काय स्वीकारायचं काय नाकारायचं हा सिद्धांतही दिलेला आहे. परंतु आपण काय स्वीकारायचं काय नाही, तसं त्या दोन बायासारखं आपण नुसतेच बिना फॅक्टच्या अकुशल कर्म करत आहोत ना. त्या अकुशल कर्माचा सिद्धांत होऊ नये म्हणून इथे भगवान बुद्ध सांगतात की त्याची तपासणी झाली पाहिजे. बिना तपासता किंवा बिना चौकशी करता कुठलंही मत व्यक्त करू नये, की जसं त्या दोघींनी केलं. आजही आपण कितीतरी लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपली मतं व्यक्त करतो बिना तपासता. भगवान बुद्धाचा सिद्धांत आणि भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला अजून कळालाच नाही ना, की कुठलीही शहानिशा न करता. आणि म्हणून कुणीतरी म्हटलंय की मी माझ्या बाबतीमध्ये जज असतो, दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जज असतो. आपण ठरवताना ठरवते की नाही, यांना सांगितलं हो या विहारामध्ये ते येत नाहीत, लगेच सांगून टाकतात, काढून टाका त्यांना कमिटीमध्ये. काय झाले? तुम्ही जज झाले. पण एक दिवस तुम्ही का नाही आले असं विचारलं तर मग तुम्ही वकील होता. पोरगा आजारी होतं, मेवणीच्या पोराचं लग्न होतं, आहे की नाही. माणूस स्वतःच्या बाबतीत वकील असतो आणि दुसऱ्याच्या बाबतीत जज असतो. भगवान बुद्धांनी 2700 वर्षापूर्वी सांगितलं की नका बनू, वकील बी नका बनू आणि जजही नका बनू. तुम्ही तुमची चौकशी करा, रिअल फॅक्ट काय त्याला तपासून घ्या. म्हणून मी बऱ्याच वेळेस काही काही गोष्टी सांगतो की 3 टाईपचे माणसं आहेत, बायाही 3 टाईपच्या आहेत. शेजारणीच्या पोराबरोबर जर झगडा झाला तर एक टाईपची बाई काय करते, कुठलीही शहनिशा करता जाऊन आपल्याच पोराला बडवत बसते. मग हिच्या पोराची चूक असोच आहे नसो, तिला वाटतं जाऊ दे, यालाच बदलत बदलत आपली घरी घेऊन येते. भगवान बुद्ध तिलाही चूक म्हणतात. दुसरी काय, आपल्या पोराची चौकशीच करत नाही, जाऊन त्याच्या पोराला बडवते आणि परत तिच्या मायला बी भांडायला जाते. भगवान बुद्ध म्हणतात हेही चूक आहे. तिसऱ्या टाईपचं व्हा, दोघालाही विचारा ना काय झालं. आणि मग तुम्ही दोघांची चौकशी केली तर सद्विवेक बुद्धीने तुम्हाला निर्णय घेता येईल ना. तो सिद्धांत आहे इथे की कुठलीही कृती करण्याच्या अगोदर त्याची चौकशी करा. चौकशीच करू नका, नंतर ती परीक्षण करा. चौकशी केली, पोराचा दोष दिसला, माझ्याचा दिसला, त्याची मायजवळ नाही म्हणून झाकून घेऊन फुकट येऊ नका. परीक्षण केल्यानंतर आपल्या मुलाचा दोष दिसला तर त्याला तो सांगा, हे तुझ्यामध्ये चुकीचं आहे. कारण आता नाही सांगितलं तर तो पुढे मात्र मग एका चुकी करून. माझ्या मित्राचं नाव नाही सांगत, माझा मित्र होता, त्याला एकुलता एक पोरगा झाला 4-5 मुलीच्या पाठीवर. आणि तो एवढा लाडाचा वाढला की काही केलं की आई झाकून न्यायची, बाप नाही न्यायचा, बाप मारायचा. आणि म्हणून एक वेळस असे मस्के नावाचेच ग्रस्त होते. हा पोरगा 4थीला होता आणि तिथे शाळेत जायच्या ऐवजी रिक्षात जाऊन बसायचा आणि शाळा सुटली की त्या पोराबरोबर घरी यायचा. श्रीमंत बापाचा पोरगा आहे, अजूनही आहे,
आणि काय परिस्थिती होती ते बघा. एक वेळेस त्या मस्कीला दिसला तो रिक्षात बसलेला, शाळा सुटली नव्हती. काय करतो रे? काही नाही. आणि म्हणून त्याने पकडून आणला, थोडासा दम बी दिला असेल. घरी आणल्यावर त्या पोराच्या दुर्दैवाने बाप घरी होता आणि मग त्या मस्कीने सगळं सांगितलं. हा रिक्षात बसलेला होता. बापाला राग आला. बापाने जे पोरग बडवायला सुरुवात केली, पण त्या आईला काही राहवलं नाही. आईने बापाच्या हातातलं सोडलं आणि त्या मस्कीवर एवढी बिघडली, तुला काय करायचंय? माझं पोरग त्या रिक्षात बसलं, तुझ्या बापाचं काय गेलं? त्या मस्कीने कान धरले, म्हणे बापा चूक झाली. तेवढ्या तिच्या एका चुकीपायी ते पोरग नंतर व्यसनी झालं, अजूनही जिवंत आहे. आणि त्याच्या टेन्शन मध्येच वडिलांनी आत्महत्या केली. नाही सुधारलं नंतर. म्हणजे एक चूक, तुम्ही नुसती चूक लक्षात आली, त्याच्यावर जर नुसता प्रयोग केला असता, दुसऱ्याने चूक निदर्शनासही आणून दिली असती, आणलेली आहे, पण त्याच्यावर तुम्ही प्रयोग करत नाही, परीक्षण करत नाही आणि निर्णय घेता. तो निर्णय कुठल्या लेवलला चुकीचा जातो, हा भगवान बुद्धाने त्याच्याच करता सांगितलं होतं की नुसती चौकशी करून सोडून देऊ नका, त्याचं परीक्षण करा. परीक्षण केल्यानंतर काय खरं खोटं ह्या तुमच्या बुद्धीला पटेल आणि एकदा बुद्धीला पटल्यानंतर मग निर्णय घेणं सोपं जाईल. म्हणून आजचा सिद्धांत की कोणतीही गोष्ट अंतिम नसते. अंतिम तर नसतेच, पण कोणतीही गोष्ट बंधनकारकही नसते की हे बंधन पाळलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे त्याच्यामधली आजच्या सिद्धांतातली की त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि चौकशीच नाही तर तिचं परीक्षण करून निर्णय घेतला पाहिजे. हा एवढा सिद्धांत भगवान बुद्धाने. आता ह्या सिद्धांताचा कुठे उपयोग होणार आहे? कार्ल मार्क्सच्या सिद्धांताशी जोडायचंय, म्हणून विसरू नका. कारण त्यावेळेस जर विसरलात मग सगळं भानगड झाली, मग आपण हा ग्रंथ ऐकण्यात मजा नाही येणार. कारण आता हे सिद्धांत कार्ल मार्क्सच्या सिद्धांताशी जोडल्या जाणार आहेत. 20वा सिद्धांत आहेत, अजून 5 सिद्धांत आहेत. आजचा सिद्धांत तुम्हाला समजला असेल असं गृहीत धरून मी आजचा प्रवचन धम्मदेशना इथेच थांबवतो. सर्वांचं कल्याण.